तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची रस्सा भाजी। त्यासाठी इथे मी कोवळी वांगी घेतलेली आहे। वांग्याची देठं कापून घ्यायची। जशी आपण भरली वांगीला वांगी चिरतो तशी इथे चिरून घ्यायची। त्यानंतर वांगी पाण्यात टाकून घ्यायची आहे, म्हणजे काही पडत नाही वांगी। त्यानंतर कढईत तेल टाकायचं आहे, त्याच्यात वांगी टाकायची आणि मस्त अशी परतून घ्यायची डाग पडूस्तोवर। मस्त असे डाग पडलेले आहे, वांगी आता काढून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच कढईत तेल टाकायचं, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटो टाकायचा, टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा। थोडं मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो चांगला मऊ शिजतो। त्यानंतर इथे मी वाटण केलेलं आहे ते टाकून द्यायचं आणि मस्त असं वाटण परतून घ्यायचं। आणि त्यानंतर त्याच्यात मसाले टाकणार आहोत, हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, धनिया पावडर आणि हे सर्व मसाले टाकायचे। वांगे टाकून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी नाही टाकायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि 2 चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। तुम्ही शेंगदाणे किंवा हावरीचा कूट टाकू शकता, इथे मी शेंगदाण्याचा टाकला आहे। मस्त अशी उकळी काढायची। वांगी आपण आधीच परतून घेतली, तर आपली वांगी पण शिजलेली आहे आणि मस्त अशी वांग्याची वांग्याची रस्सा भाजी तयार आहे। आणि पूर्ण रेसिपी बघायची असेल तर खाली त्रिकोणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।